नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या एपिसोडमध्ये आपण बघूया. इथे सगळेजण आता चहा प्यायला बसलेले असतात. तेव्हा राकेश म्हणत असतो की वा आत्या वा, म्हणजे तुमच्या हातच्या खमंग भजीनंतर असा भक्कड चहा मला हवाच होता. तेव्हा इकडे जयू आत्या म्हणत असते की राकेशजी, अहो आजची खमंग भजी मी बनवली नव्हती, तर आमच्या इशूने आज भजी बनवली होती. हो की नाही इशू, चांगली झाली होती ना भजी? तेव्हा इकडे राकेश म्हणत असतो, ईश्वरीजी काय बोलताय काय तुम्ही? खरं सांगू का, म्हणजे तुम्ही सुगरणच आहात. बघा ना, तुम्ही इथे मिठाई वगैरे सगळी काही अगदी उत्तम बनवता, पण आजची भजीसुद्धा खूपच छान झाली होती, एकदम खमंग, खूपच बढिया. तेव्हा इथे आता राकेशला ईश्वरीने बनवलेली भजी खूपच जास्त आवडलेली असते. तेव्हा नम्रता म्हणत असते की राकेशजी, तुम्हाला माहिती आहे का, आमच्या इशूच्या हातचे काही काही पदार्थ खूपच जास्त लाजवाब असतात. ते तर फेमस आहेत आमच्या घरामध्ये. तेव्हा इकडे आता जयू आत्या म्हणत असते, खरं सांगू का, मी तर म्हणते की इशू, तू आहे ना राकेशसाठी एक दिवशी संपूर्ण स्वयंपाक बनवशील ना? तेव्हा इशू म्हणते, हो बनवेन ना. तेव्हा इथे आता राकेश म्हणत असतो, नाही नाही, उगाच कशाला सगळा स्वयंपाक बनवायला सांगताय त्यांना. तेव्हा जयू आत्या म्हणत असते, अहो आता रोज रोज माझ्या हातचं खाऊन कंटाळा आला असेल ना तुम्हाला. रोज तुम्ही माझ्याच हातचं खाता. एक दिवशी संपूर्ण स्वयंपाक आमच्या इशूला बनवू दे. आमची इशू किती उत्तम स्वयंपाक बनवते ना, ते बघाच तुम्ही. तेव्हा इथे राकेश म्हणत असतो, नाही नाही, ईश्वरी जी सुगरण आहेत त्याच्यामध्ये काही वादच नाही. पण कसं आहे ना, आठवडाभर ते ऑफिसमध्ये काम करतात आणि एक दिवस त्यांना सुट्टी असते. त्याच्यामध्ये उगाच माझ्यासाठी त्यांना सगळा स्वयंपाक बनवायला लावू नका. माझ्यामुळे त्यांना त्रास नको. तेव्हा इथे जयू आत्या म्हणत असते, बघतेस ना इशू, तुला त्रास नको म्हणून स्वयंपाक बनवायला नको म्हणतायत. किती काळजी आहे त्यांना, बघतेस ना. तेव्हा इकडे आता इशू म्हणत असते, काही हरकत नाही. अहो राकेशजी, मला स्वयंपाक बनवायला खूप आवडतो. मी सगळ्यांसाठी स्वयंपाक बनवते, काही हरकत नाही. तेवढ्यातच प्रेक्षकांनो, इथे आता आत्या म्हणत असते की अरे देवा, मी तर विसरले. इशू म्हणते, काय झालं आत्या? तेव्हा जयू आत्या म्हणत असते, अगं इशू, आज चैत्र गौरीची मला ओटी भरायची होती गं. आज मी देवळात जाऊन चैत्र गौरीची ओटी भरणार होते, पण बघ ना, आजच नेमके माझे गुडघे खूपच जास्त दुखत आहेत. राकेश, तुम्ही एक काम करता का? तुम्ही तुमच्या बाईकवरती देवळात जाता का पटकन इथे देवी यायची ओटी भरायला? तेव्हा राकेश म्हणतो, काहीच हरकत नाही. मी सकाळी तसं देवळात गेलो होतो नमस्कार करायला, पण आता तुमच्यासाठी मी पुन्हा ओटी भरायला जाऊ शकतो. तुम्ही अजिबात काळजी करू नका. तेव्हा जयू आत्या म्हणते, राकेश, अहो तुम्ही ओटी कशी काय भरणार? ओटी भरायला कुणीतरी मुलगी हवी आहे ना. इशू, तू जातेस का राकेश बरोबर? देवळात जा. मी म्हणाले होते ना की देवी आईची ओटी भरेन म्हणून. तू तरी ओटी भरून ये. तेव्हा ईश्वरी म्हणते, हो ठीक आहे, काहीच हरकत नाही. तेव्हा राकेश म्हणतो की ठीक आहे, मी बाहेर तुमची वाट बघतोय. तुम्ही ओटीचं सामान घेऊन लगेच या. तेव्हा इथे आता इशू राकेश बरोबर जायला तयार होते. तेव्हा इथे आत्या म्हणत असते, ते बघ इशू, तिकडे पिशवी आहे, त्याच्यामध्ये ओटीचं सगळं सामान आहे. तेव्हा इशू आता ती पिशवी घेऊन जात असते. तेव्हा इथे आत्याने आता मुद्दामच दोघांना एकत्र बाहेर पाठवलेलं असतं. आत्या लगेच म्हणते, अरे वा, दोघेजणं सोबत आता ओटी भरायला जात आहेत. दोघेजण एकत्र किती छान दिसतात ना. दोघांचा जोडा खूपच छान दिसतो, खूपच बढिया. आता लवकरात लवकर लग्नाची बोलणी पुढे सुरू करायला हवी, असं जयू आत्याचं म्हणणं असतं. त्याचबरोबर प्रेक्षकांनो, जयू आत्या इथे आता राकेश आणि अर्णवच्या लग्नाची स्वप्न बघते. त्या दोघांचं लग्न लावून देण्याचा तिचा विचार सुरू आहे. तर इकडे अर्णव आता ईश्वरीच्या विचारांमध्ये, तिच्या आठवणीमध्ये पूर्णपणे रमून गेलेला असतो. अर्णव एकटाच आपल्या घरामध्ये बसलेला असतो. तेव्हा इथे इशूबरोबर घालवलेला वेळ, तिच्याबरोबर घालवलेले क्षण त्याला आता आठवत असतात. इथे शलाकाला ओटीचं ताट देताना दोघांनी सोबत दिलेलं असतं आणि इथे ईश्वरी जात असताना अर्णवला म्हणालेली असते की सर, खरंच आज तुम्ही शलाकाजींची बाजू घेतलीत. त्यांना तुम्ही देवी आईची ओटी भरण्याचा जो काही मान दिलात ना, त्यासाठी खरंच थँक्यू. त्यांना खूप बरं वाटलं. आणि इशू म्हणते की सर, तुमच्या आई कशा असतील ना, तुमच्या आईसुद्धा खूप चांगल्या असतील. म्हणजे तुम्ही तुमच्या आईबरोबर खूपच जास्त अटॅच होता ना. कशा होत्या तुमच्या आई? तुमच्या आईंना भेटायला मला खूप आवडलं असतं.
असं ईश्वरी जे काही बोललेले असते ते अर्णवला खूपच जास्त आवडलेलं असतं आणि तो आता इथे खूपच जास्त डीपली विचार करत असताना तिथे आजी येते. आजी आल्यानंतर म्हणत असते, चिंटू, ए बाळा चिंटू. तेव्हा इथे आजी म्हणते, चिंटू अरे कसला विचार करतोयस? तेव्हा अर्णव म्हणतो, नाही आजी, मी कसला विचार करत नाही आहे. तेव्हा इथे आजी म्हणत असते, खरं सांगू का चिंटू, आज मला आहे ना तुझा खूप अभिमान वाटतोय. तेव्हा अर्णव म्हणतो, का? तेव्हा आजी म्हणते, अरे म्हणजे एवढ्या दिवस मी तुला सांगत असते की देवाच्या पाया पड, देवाला नमस्कार कर, पूजेला थांब, पण तू कधीही मनापासून माझं ऐकत नाही. तू करतोस मी सांगते म्हणून, पण मनापासून तू एवढं कधी ऐकत नव्हताच. पण आज तू जे काही केलेस ना, देव अगदी तुझ्यावरती प्रसन्न झाला असेल. तेव्हा इथे अर्णव म्हणतो, मी काय केलं एवढं? तेव्हा आजी म्हणत असते, अरे आज तू शलाकाची बाजू घेतलीस. तू तिच्यामध्ये आणि दुसरं कुणामध्ये भेदभाव केला नाहीस. तू तिला इथे देवीच्या ओटीचा मान मिळवून दिलास, बरोबर की नाही? तिच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिलास. अरे तुला माहिती आहे का, तू देवासमोर तिची बाजू घेतलीस, देवाला किती आनंद झाला असेल. आणि खरं सांगू का, ईश्वरी आणि तू, तुमच्या दोघांमध्ये किती साम्य आहे तू बघितलंस ना. तुम्ही दोघेही शलाकाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिलात. तुमच्या दोघांमध्ये इतक्या सेम क्वालिटीज आहेत हे तुम्हाला दोघांनाही माहिती नसेल, बरोबर की नाही? खरंच ईश्वरी आणि तू, तुम्ही दोघेही एकसारखेच आहात आणि खूपच जास्त समंजससुद्धा. तेव्हा इथे आता आजी म्हणत असते की अरे देवा, ज्या कामासाठी आले होते ते काम करायला मी विसरले. तेव्हा अर्णव म्हणतो, काय झालं आजी? तेव्हा इथे आजी म्हणत असते, अरे बिचाऱ्या ईश्वरीचा इथे पॉकेट राहिलेलं आहे, तिचं इथे पर्स राहिलेली आहे. तेव्हा इथे ती पूजेसाठी आली होती आणि तिथेच पर्स विसरून गेली. मी व्यवस्थित ठेवून दिली होती, पण आता तिला गरजसुद्धा लागू शकते ना. तेव्हा मी सुरेशला सांगते, सुरेश घेऊन जाईल आणि ईश्वरीला तिची पर्स देईल. तेव्हा इथे आता अर्णव उभा राहतो आणि म्हणतो, नाही नको, सुरेशला नको सांगू, माझ्याकडे दे, मी स्वतः घेऊन जातो. तेव्हा इथे आजी म्हणत असते, अरे नको, उगाच कशाला या पर्ससाठी तू स्वतः ईश्वरीकडे कशाला जातोयस? नाही नको, दे माझ्याकडे, मी आपल्या सुरेशला पाठवते गाडी घेऊन. तेव्हा अर्णव म्हणत असतो, आजी काही हरकत नाही, मी जातो घेऊन. तेव्हा आजी म्हणते, नाही नको बाबा, मागच्या वेळेला तू तिच्या घरी गेला होतास तेव्हा तुझा मूड किती ऑफ झाला होता माहिती आहे ना. ह्या वेळेला तू जाऊ नकोस, उगाच चिडचिड करशील आणि मग आम्हाला दोन शब्द सुनावशील. दे बरं इकडे, सुरेशला पाठवते. तेव्हा अर्णव म्हणतो, नाही नको आजी, दे माझ्याकडे, मी घेऊन जातो. तेव्हा इथे आजी म्हणते, नक्की ना? तेव्हा इथे अर्णव म्हणतो, हो नक्की. त्याच्यानंतर इथे अर्णवला सुद्धा आता ईश्वरीला भेटण्याचा बहाणा हवा असतो आणि तो आयता इथे त्याला मिळालेला असतो. ईश्वरीची पर्स घेऊन जाण्याच्या बहाण्याने अर्णवला सुद्धा आता ईश्वरीला भेटायचं असतं. त्यामुळे इथे आजी आता त्याला नको नको म्हणत असते, ते सुद्धा वरचेवर. पण अर्णव आता हट्ट करतो आणि म्हणतो, नाही नको, मीच जातो आता ईश्वरीला भेटायला आणि तिची पर्ससुद्धा देतो. आणि तो आता पर्स घेऊन तिला भेटायला जायला निघालेलाच असतो. पण इथे ईश्वरी आता राकेशबरोबर मंदिरामध्ये गेलेली असते. तर इथे देवी याची ओटी वगैरे भरून झाल्यानंतर इथे ईश्वरी आणि राकेश दोघेही जण आता मंदिरामधून बाहेर पडलेले असतात. तेव्हा इथे आता राकेश म्हणत असतो, किती छान पद्धतीने तुम्ही इथे ओटी भरलीत ना. खरंच आज तुमच्या सगळ्यांजवळ गप्पा मारून मनातलं बोलून मला खरंच खूप छान वाटलं. तेव्हा मला कळलं की कुटुंब असणं किती महत्त्वाचं असतं. मनातलं एकमेकांशी बोललं जातं नाही का. नाहीतर माझं तर कुटुंबच नाही आहे. दिवसभर लोकांची मदत करतो, त्यांच्या केसेसबद्दल ऐकतो, त्यांच्या भांडणाबद्दल ऐकतो आणि ते सगळेजण गेले की संध्याकाळी एकटा घरी येतो आणि मग काय आपला शांतपणे घराकडे बघत बसतो. कुटुंब किती महत्त्वाचं असतं ईश्वरीजी. म्हणजे बघा ना, तुम्ही सगळेजण एकत्र राहता, एकत्र गप्पा मारता, मनातलं एकमेकांना सांगता. पण माझ्याजवळ असं कुणीच नाही आहे ज्याच्याबरोबर मी मनातलं सगळं काही शेअर करू शकतो. मी आपल्या घरामध्ये एकटाच. तेव्हा मला खरं तर कुटुंब असावं असं सातत्याने वाटत असतं. तेव्हा ईश्वरी म्हणते, राकेशजी तुमच्या डोळ्यात पाणी? अहो तुम्ही असं का विचार करताय? तुम्हाला जेव्हा मनातलं बोलावंसं वाटेल तेव्हा तुम्ही आमच्या घरी या ना, आमच्याशी गप्पा मारा. मी, आत्या, त्याचबरोबर ताई, आम्ही तिघीजणी आहोत ना. त्यानंतर इथे अर्णव आलेला असतो. तो डोरबेल वाजवतो.
तेव्हा नम्रताचं लक्ष जातं आणि नम्रता म्हणते, अरे अर्णव सर तुम्ही. तेव्हा इकडे अर्णव म्हणत असतो की हो, मी इथे ईश्वरीची पर्स द्यायला आलो होतो. तेव्हा इकडे नम्रता म्हणते की हो या ना, बसा ना तुम्ही इथे. तेव्हा इकडे अर्णव आता आतमध्ये येऊन बसलेला असतो. पण इथे आता जयू आत्याला काही खास एवढा आनंद झालेला नसतो. पण इथे अर्णवला आता ईश्वरीला भेटायचं असतं, म्हणून तो इतक्या लांब तिची पर्स घेऊन आलेला असतो. तेव्हा नम्रता म्हणते या ना, या आतमध्ये या, आणि ती त्याला बसायला सांगते. त्यानंतरला ती आता विचारते की अर्णव सर तुम्ही काय घेणार, म्हणजे तुमच्यासाठी चहा बनवू की कॉफी. तेव्हा तो म्हणतो नाही, ईश्वरी कुठे आहे, मी ईश्वरीला इथे तिची पर्स द्यायला आलो आहे, ईश्वरी कुठे आहे. तेव्हा जयू आत्या म्हणत असते की इशू घरामध्ये नाही आहे, ती मंदिरामध्ये गेले, शेजारचे राकेश आहेत ना त्यांच्याबरोबर देवी याची ओटी भरायला, ती घरामध्ये नाही आहे. तेव्हा इथे अर्णव म्हणतो की तुम्ही जरा ईश्वरीला सांगताय का की मी आलो इथे. तेव्हा इथे नम्रता म्हणते हो हो, मी लगेच तिला फोन करून सांगते. तेव्हा इकडे आता अर्णव सारखा ईश्वरीलाच विचारत असतो, कारण इथे नम्रता विचारत असते तुम्हाला चहा कॉफी नको आहे, तर उन्हाळा आहे तुमच्यासाठी सरबत देऊ का. तेव्हासुद्धा तो म्हणतो नाही ईश्वरी, फक्त तो ईश्वरीच करत असतो, त्याला ईश्वरीला बघायचं असतं, तिला भेटायचं असतं आणि तिथून निघून जायचं असतं. पण इथे जयू आत्याला आता खास ही गोष्ट काही आवडलेली नसते की इथे अर्णव डिरेक्टली घरी आलेला असतो आणि सारखा ईश्वरीला विचारत असतो. ही गोष्ट जयू आत्याला काही आता पचनी पडत नसते. तेव्हा इथे अर्णवला आता वाटत असतं की ईश्वरी राकेश बरोबर गेली आहे. कोण आहे हा राकेश शेजारचा, हा राकेश, त्याच्याबरोबर ईश्वरीला एकटीला जायची काय गरज होती, असं तो आपल्या मनातच म्हणत असतो. तेव्हा इथे आत्या आता नम्रताला खुणावत असते. तिला असं वाटत असतं की जर इशू घरामध्ये नाही आहे तर हा माणूस अजून का बसलाय, याने सुद्धा जायचं ना. तेव्हा इथे आता अर्णव म्हणत असतो की ईश्वरी कधी गेले, म्हणजे तुम्ही तिला फोन केलात आणि सांगितलं की मी आलो आहे तर ती नक्की येईल. तेव्हा इकडे लगेचच नम्रता म्हणते हो हो, मी लगेचच तिला फोन करते ना, आणि नम्रता आता ईश्वरीला फोन करत असते. तेव्हा इकडे अर्णव आता नम्रताची विचारपूस करतो. तो म्हणत असतो मग तुम्ही घरी व्यवस्थित पोचला ना. तेव्हा इकडे नम्रता म्हणते हो हो, आम्ही तिथे पूजासाठी घरून व्यवस्थित पोचलो. तेव्हा इथे जयू आत्या म्हणत असते अगं ते विचारतायत त्यांच्या घरून तुम्ही इथपर्यंत व्यवस्थित पोचला ना. तेव्हा नम्रता म्हणते अच्छा तसं का, हो हो, आम्ही तुमच्या घरून आमच्या घरीसुद्धा व्यवस्थितच पोचलो. त्यानंतर इथे अर्णव आता विचारपूस करत असतो, मध्ये मध्ये बोलण्याचा प्रयत्न करत असतो. फक्त त्याला एकच गोष्ट विचारायची असते की ईश्वरी कधी येईल, कारण तो ईश्वरीला भेटायलाच इतक्या लांब तिची पर्स घेऊन गेलेला असतो. तेव्हा जयू आत्या इथे नम्रताला खुणावत असते की कधी जाईल हा माणूस, कधीचा बसलाय, म्हणजे आता इथे पर्स द्यायला आलाय तर पर्स द्यायची आणि निघून जायचं ना. ईश्वरी तर इथे नाही आहे, आता ईश्वरीला काय हा भेटूनच जाणार आहे की काय, असं आता तिला मनामध्ये वाटत असतं. त्याचबरोबर इथे आता राकेश खूपच जास्त इमोशनल ड्रामा क्रिएट करतो. तो खूप इमोशनल झाला आहे, आपलं कुटुंब नाही आहे म्हणून त्याला फार वाईट वाटत असतं. त्याच्या डोळ्यात आता पाणी वगैरे आलेलं असतं. तेव्हा इथे ईश्वरी म्हणत असते अहो राकेशजी, तुमच्या डोळ्यात पाणी का, अहो कुटुंब नाही असं का म्हणताय तुम्ही, मी आहे, जयू आत्या आहे, त्याचबरोबर आमची ताई आहे, कुटुंब आहे ना. तुम्हाला जेव्हा भेटावंसं वाटेल, मनातलं बोलावंसं वाटेल तेव्हा तुम्ही आमच्या घरी या, आमच्या इथे येऊन बोला, बसा. हे बघा, तुम्ही अजिबात मनाला वाईट वाटून घेऊ नका, कळलं ना. शांत व्हा बरं, आणि रडायची सुद्धा गरज नाही आहे. तेव्हा इथे प्रेक्षकांनो आता ईश्वरीला यायला खूपच जास्त उशीर झालेला असतो. तेव्हा इथे अर्णवला मनामध्ये वाटत असतं की काय झालं इतकं, म्हणजे इतका उशीर का होतो ईश्वरीला कळत नाही आहे. तेव्हा इकडे नम्रता आता तिला फोन करत असते. तेव्हा ती फोन बघते आणि तो कट करून टाकते, कारण तिला असं वाटतं की आता आपल्याला घरीच जायचं आहे, तेव्हा घरी गेल्यानंतरच बोलू. तेव्हा ईश्वरीला माहिती नसतं की घरी अर्णव आला असेल. तेव्हा इकडे ईश्वरी म्हणत असते की चला राकेशजी, आता डोळे पुसा बरं, आणि अजिबात इमोशनल होऊ नका. अहो कशाला उगाच तुम्ही रडताय, डोळे पुसा बरं आणि काळजी करू नका, आम्ही आहोत ना सगळेजण तुमच्याबरोबर, असं मनाला वाईट वाटून घेऊ नका, डोळे पुसा बरं. तेव्हा इकडे राकेश म्हणत असतो ईश्वरीजी, म्हणजे तुम्ही कमाल करता, माझ्या डोळ्यामध्ये पाणी आल्यानंतर लगेच तुम्ही माझं रडणं बंद करून टाकता. तुमचा हा स्वभाव मला खूप आवडतो. पण आता तुम्ही मला इतक्या छान पद्धतीने समजावताय, पण उद्या तुम्ही तुमच्या घरी गेल्यानंतर कसं काय होणार आहे माझं खरंच मला कळत नाही आहे. म्हणजे तुमच्या असण्याची आता अशी काही सवय झाली, तुम्ही जर नसाल ना तर एक एक दिवस कसा जाणार आहे काय माहिती.
राकेश हे सगळं मुद्दामून बोलत असतो ईश्वरीला इम्प्रेस करण्यासाठी. तेव्हा इथे आता ईश्वरी म्हणत असते, राकेशजी अहो मग काय झालं, कधी ना कधीतरी आम्हाला आमच्या घरी जायचंच आहे ना. पण जरी पण आम्ही आमच्या घरी गेलो, मी माझ्या घरी गेले, तरीसुद्धा आपली फ्रेंडशिप अशीच राहणार आहे. तुम्ही अजिबात काळजी करू नका, आपल्या फ्रेंडशिपमध्ये काही बदल नाही होणार. तेव्हा इथे नम्रता म्हणत असते, मी इशूला फोन केला होता पण तिचा फोनच लागत नाही आहे, कदाचित तिथे नेटवर्क इश्यू असेल. तेव्हा अर्णव म्हणत असतो, एक मिनिट मी तिला फोन ट्राय करतो. तेव्हा इथे प्रेक्षकांनो आता अर्णवने ईश्वरीला फोन लावलेला असतो. तेव्हा ईश्वरी लगेच पटकनी इथे ईश्वरी अर्णवचा फोन उचलते आणि म्हणते, हां सर बोला ना. तेव्हा अर्णव म्हणत असतो की मी तुझ्या घरी आलो आहे तुझी पर्स घेऊन, तू येतेस ना. तेव्हा इथे ईश्वरी म्हणते, हो हो तुम्ही घरी आलेत का सर, हो मी पटकन आले. आणि ती लगेच फोन कट करते, पुढे काही बोलतसुद्धा नाही. आणि ती आता राकेशला म्हणत असते की राकेश चला लवकर घरी चला, अर्णव सर घरी आलेले आहेत. तेव्हा नम्रता म्हणते, काय झालं. तेव्हा अर्णव म्हणतो, काही नाही, ती येते आता घरी. तेव्हा इकडे आता जयू आत्याला वाटत असतं की शेवटीला इथे ईश्वरीला फोन केलाच आणि तिला लगेच घरी बोलावून घेतलंच. इथे ईश्वरीने आणि राकेशने एकमेकांबरोबर जास्तीचा वेळ घालवायला हवा होता, म्हणून इथे जयू आत्याने त्या दोघांना एकत्र घरी पाठवलेलं असतं. पण इथे अर्णव आल्यामुळे त्याचा लगेचच तिला फोन गेलेला असतो आणि तीसुद्धा घरी यायला तयार होते. तेव्हा इकडे ईश्वरी म्हणत असते की राकेशजी येत आहे ना, चला लवकर घरी जाऊया, अर्णव सर आलेत, माझी वाट बघतायत. तेव्हा इकडे राकेश म्हणत असतो की नाही, मी तोच मेसेज बघतोय ईश्वरीजी, अहो मला कामानिमित्त जावं लागणार आहे, मला उशीर होईल ना. तेव्हा इथे ईश्वरी म्हणते, ठीक आहे तुम्ही जा, मी इथे रिक्षाने जाते. तेव्हा इथे आता राकेश म्हणतो, ठीक आहे. तेव्हा इकडे राकेश म्हणतो, हा अर्णव आता घरीसुद्धा आला. त्याच्या आधीच इथे ईश्वरी म्हणालेली असते की भडकूचंद हल्ली मला खूप आवडायला लागला आहे, कारण त्याची एक वेगळी बाजू मी बघितली. इथे आता जेव्हा चैत्र गौरीच्या पूजेला शलाकाजी आल्या होत्या, त्यांनी ओटीचा मान मिळवून दिला. किती छान पद्धतीने त्यांनी शलाकाजींची बाजू घेतली. असं इकडे कौतुक आता ईश्वरीने राकेशसमोर अर्णवचं केलेलं असतं. तेव्हा राकेशला त्याचं कौतुक ईश्वरीने केलेलं अजिबात आवडत नाही. त्याला असं वाटतं की इथे अर्णवचं हल्ली खूपच जास्त ईश्वरी कौतुक करायला लागली. त्याच्यामुळे इथे आता ईश्वरी घरी येते आणि म्हणते, अर्णव सर, ताई अगं अर्णव सर कुठे आहेत. तेव्हा नम्रता म्हणते, अगं ते कधीपासून तुझी वाट बघत होते, शेवटीला कंटाळून निघून गेले. ती तुझी पर्स इथे घेऊन आले होते, तू त्यांच्या घरी तुझी पर्स विसरली होतीस ना, तेव्हा तुझी पर्स घेऊन इथपर्यंत आले होते. तेव्हा इकडे अर्णव पर्ससाठी इथपर्यंत आला. तेव्हा ईश्वरी म्हणते, काय म्हणजे अर्णव सर माझी पर्स घेऊन इथे आले होते, इतक्या लांब. बापरे, भडकूचंद खूपच जास्त सुधारलेला दिसतोय. तेव्हा नम्रता म्हणते, अगं इशू त्याला अजून काय भडकूचंद म्हणतेस. तेव्हा नम्रता म्हणते, जाऊ दे गं, सवय झाली आता. तेव्हा आत्या म्हणत असते, आणि काय गं एवढं पर्स घेऊन घरपर्यंत आला, काय भानगड काय आहे. तेव्हा ईश्वरी म्हणते, नाही ग आत्या, भानगड काही नाही आहे, ते तसेच आहेत मुडी, कधी मनाला वाटलं तर चांगलं वागतात, कधी मनाला वाटलं तर वाईट वागतात, असेच आहेत ते, खूपच जास्त मुडी. तेवढ्यातच इथे आत्या म्हणत असते, बरं चला आता देवीची ओटी व्यवस्थित भरलीस ना, दोघांनी इथे जोडीने आशीर्वाद घेतला ना. तेव्हा ईश्वरी म्हणते, हो आत्या काळजीच करू नको. तेव्हा आत्या म्हणते, चला जेवायची तयारी करा बरं, आता जेवून घेऊया. तेवढ्यातच इथे आता शलाकाचा ईश्वरीला फोन आलेला असतो. तेव्हा इथे शलाका रडत असते, ती घाबरलेली असते. तेव्हा ईश्वरी म्हणते, काय झालं शलाकाजी, अहो तुम्ही कशाला रडताय. तेव्हा शलाका म्हणते की अगं ईश्वरी, तो इथपर्यंत आलाय, त्याने मला धमकी दिली आहे, त्याला कळले मी मंजूताईंच्या इथे राहते ते, त्याने खिडकीमधून इथे एक मला दगड फेकून मारला आणि त्याच्यामध्ये चिठ्ठीसुद्धा लिहिली होती. त्याने चिठ्ठीमध्ये लिहिलं आहे की मला शोधण्याचा प्रयत्न करू नकोस, जर मला शोधण्याचा प्रयत्न केलास आणि माझ्यापर्यंत पोचलीस तर मी तुला जिवंत सोडणार नाही आहे, अशी धमकी दिली त्याने मला या चिठ्ठीमधून. तेव्हा ईश्वरी म्हणत असते, हे बघा शलाकाजी, तुम्ही अजिबात रडू नका, तुम्ही एक काम करता का, तुम्ही माझ्या घरी येता का, तुम्हाला जमेल यायला माझ्या घरी. तेव्हा इथे आता शलाका म्हणत असते, हो मी येते तुझ्या घरी येते, मला तशी इथे आता भीती वाटते, तो कधी इथे येईल. तेव्हा तू जर माझ्याबरोबर असशील तर मला भीती तरी वाटणार नाही. तेव्हा इकडे शलाका ईश्वरीच्या घरी यायला तयार झालेले असते. नम्रता म्हणते, काय झालं इशू,
तेव्हा ईश्वरी म्हणते, ताई अगं शलाकाजींना आहे ना त्यांच्या नवऱ्याने धमकी दिलेली आहे, त्यांना मारण्याची धमकी. तेव्हा मी त्यांना आपल्या घरी बोलावले, खूप मोठा प्रॉब्लेम झाला आहे गं. तेव्हा इकडे आता ईश्वरीने शलाकाची मदत करायचं ठरवलेलं असतं आणि इथे आता राकेशच तिचा नवरा असल्यामुळे तिला तो मदतसुद्धा करत नसतो. ईश्वरीने आता प्रेक्षकांनो इथे राकेशची मदत न घेता एखाद्या दुसऱ्या वकिलाची किंवा जर अर्णवला सांगितलं ना की इथे आता शलाकाला मदतीची गरज आहे तर अर्णवसुद्धा नक्कीच तिला मदत करेल. पण आता इथे शलाका ईश्वरीच्या घरी यायला निघालेली असते. तर प्रेक्षकांनो पुढील भागामध्ये आपण बघूया. इथे राकेश म्हणत असतो की शलाका आता जर तू इथे आलीस ना तर मी तुला सोडणार नाही. तू इथे यायच्या आधी तुझं काहीतरी काम केलं पाहिजे. त्यानंतर इथे आता शलाका रिक्षामधून उतरते आणि बघते तर काय, समोरच इथे राकेश उभा असतो. तेव्हा राकेश तिला आपल्या घरी घेऊन येतो आणि तिचा गळा दाबत असतो आणि म्हणतो, तुला सोडणार नाही, तुझा गळा दाबून तुला इथेच मारू शकतो. तेव्हा इकडे शलाका म्हणते, मी सुद्धा तुला सोडणार नाही आहे, तुला जन्माची अद्दल घडवल्याशिवाय मी सुद्धा स्वस्थ बसणार नाही. तुला चांगला धडा शिकवेन. तू मला फसवलं आहेस ना, मग तुला धडा शिकवल्याशिवाय मी काही स्वस्थ बसणार नाही. तेव्हा इकडे ईश्वरी आता आलेली असते आणि ती दरवाजा नॉक करत असते. ती म्हणत असते, राकेशजी दरवाजा उघडा ना राकेशजी. तेव्हा इथे राकेश आता दरवाजा उघडायला काही तयार नसतो, कारण आतमध्ये शलाका असते. तिचा गळा दाबत इथे तो शलाकाला आता मारत असतो आणि बाहेर इथे ईश्वरी राकेशला आवाज देत असते.